जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र। आज मी महाराष्ट्रामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यामध्ये निडवण या गावामध्ये पंचायत समितीला माझ्या मिसेसला थांबवलेलं आहे। तिचं नाव सौ निर्मला श्रीमंतराव सोनाळे आहे। म्हणून मी सर्वांचा लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी या मतदारसंघामध्ये आतापर्यंत पूर्ण फिरलो। जनतेचा मला आशीर्वाद आहे। मी भरपूर लोकांची सेवा करणार आहे। मी माजी सैनिक आहे, बाळासाहेबांचा सुरक्षा गार्ड होतो। मला जनतेमध्ये जाऊन जे काही पंचायत समितीच्या अंतर्मध्ये कामं येतात ते पूर्णपणे माझं तन मन मिलिटरी मॅनचं जसं निर्मळ मन आहे तसं निर्मळ मन मी घेऊन जनतेची सेवा करणार आहे। म्हणून मी माननीय उदगीरचे भावी विधाता माजी आमदार बालाराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण या चिन्हावर मी थांबलेलो आहे। आणि सर्वांना माझी विनंती आहे, मतदारांना उदगीर तालुक्यातील मतदारांना माझी विनंती आहे की येत्या 28 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचं आगमन उदगीर शहरामध्ये होणार आहे। ते स्थळ आहे अण्णाभाऊ साठेच्या समोर जे मुक्कावरचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी सभा होणार आहे। तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी येऊन माननीय लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत, त्यांचे विचार ऐका आणि त्या विचाराला चांगला साथ देऊन आम्हाला धनुष्यबाणांना उदगीर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वांना निवडून द्या। आणि माझ्या फॅमिलीला तुम्हाला सर्वांना निडवण मधील जेवढे मतदार आहेत तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो। मी फौजी म्हणून आहो, मी हिंदुत्ववादी माणूस आहो, मी कुठे गिरणी काही केली, मी चांगलं काम केलेला माणूस आहो, मी 7-8 महिने जेलमध्ये गेलेला माणूस आहो। मला एवढं आमच्या बायकोला निवडून द्या। सौ निर्मला श्रीमंतराव सोनाळे या माझ्या बायकोला तुम्ही बहुमताने धनुष्यबाणावर चिन्हावर बटन दाबून येत्या 5 तारखेला बटन दाबून मला माझ्या माजी सैनिकाला तुम्ही एक लाडका सर्व मतदार म्हणून मला विजयी करावं हे तुम्हाला हात जोडून विनंती। जय महाराष्ट्र, जय श्रीराम।